टीव्हीवरच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही, फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांचंच भाषण। भाषणाच्या यादीमध्ये नावं असून सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झालं नाही। भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन माझ्यासाठी मोठं होतं। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं, यापेक्षा आणखी काय हवं? भाषणावर विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत। सत्तेत घेत नसल्यामुळे संजय राऊतांची शहांवर टीका। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। एका रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतंच। माहितीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। आमच्या उमेदवारांसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये। आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही। आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ। संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर। तर सत्तेची गरज तुम्हालाच आहे, शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही। आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील तर संभाजीनगरमध्ये दानवे आणि खैरेच असतील। खासदार संदीपान भुमरेंचा हल्ला बोल तर राऊतांना पक्षात घेऊन वाटोळं करायचंय का? भुमरेंची टीका। भुमरेंवर बोलण्याची गरज नाही, भुमरेंनी संसदेत तोंड उघडलं का? खासदार संदीपान भुमरेंवर अंबादास दानवेंची टीका। चंद्रकांत खैरे हे माझ्या कार्यक्रमाला का आले नाहीत हे त्यांना विचारा। मी त्यांचं मार्गदर्शक म्हणून कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव टाकलं होतं। अंबादास दानवेंची चंद्रकांत खैरेंवरही प्रतिक्रिया। मला अंबादास दानवेंनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं। मी उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार आहे। अंबादास दानवेंच्या दाव्यावर चंद्रकांत खैरेंचं उत्तर। तर दानवे नंतर आले, नंतर येऊन सुद्धा ते काड्या करण्याचं काम करतात। खैरेंची दानवेंवर टीका। मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे एकाच मंचावर। माणगावमधील कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अद्यापही मात्र रस्सीखेच सुरूच। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती। एन्काउंटरसाठी 5 ते 50 कोटींची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक तर बेल्जियममधून त्याला अटक झाल्याची माहिती। सूत्रांची माहिती। जुन्या कायद्यामुळे सहकार मरणासन्न स्थितीमध्ये होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका। गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीची बैठक। उद्याच्या बैठकीमध्ये कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे जाणार। अहवाल मिळाल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार याकडेही लक्ष। मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटीशीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं नोंदवला आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्यासाठी डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करा। आयएमएचं स्पष्टीकरण। डॉक्टर घैसास यांच्यावरील कारवाईनंतर मेडिकल असोसिएशन स्थगिती देईल असं ठरलंय। तर जनतेचा उद्रेक थांबवण्यासाठी सर्व प्रकार सुरू। पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणावरून आनंदावेंचा निशाणा। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी। तर कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीय जनगणना अहवाल सादर। ओबीसींसाठी आरक्षण 32% वाढवून 51% करण्याची शिफारस। इतर राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं। गोरगरिबांचं संरक्षण या ठिकाणी होतं, तर आरक्षण त्यांना दिलं जात असेल तर त्यात गैर काय? आरक्षणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर। कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातली घटना। अटकेच्या वेळी पळ काढणाऱ्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर। गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाची मोठी कारवाई। 1800 कोटी रुपयांच्या ड्रग्जची बोट पकडली। गुजरात एटीएसच्या मदतीनं बोट पकडण्यात यश। अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी। वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी आल्याची माहिती। वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। वॉटर टँकर असोसिएशनची पुन्हा 4 वाजता बैठक होणार। बैठकीनंतर वॉटर टँकर असोसिएशन निर्णय सांगणार। आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर आता टँकर असोसिएशनची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील कामाची मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंकडून पाहणी। तर सध्या किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम सुरू आहे। पुरंदर विमानतळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पारगाव ग्रामस्थांनी फिरवली पाठ। प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव ठेवलं बंद। विमानतळ बाधित गावांचा पुरंदर विमानतळाला विरोध कायम। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। तर परळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुंडेंकडून पुष्पहार अर्पण।
जळगावच्या जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक ट्रॅक्टर चालवून मंत्री गिरीश महाजनांनी केलं सारथ्य। बीडच्या आष्टीमधील बुद्ध विहार या ठिकाणी आमदार सुरेश धसांकडून बाबासाहेबांना अभिवादन तर निळ्या ध्वजाचं सुरेश धसांकडून ध्वजारोहण। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार भुजबळांचं आश्वासन तर नाशकात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात भुजबळांची माहिती। पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार, 2 दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज।